त्या दिवशी सतीशला ऑफिसवरून घरी जायला उशीर झाला. तो घाईघाईत गाडीत बसला आणि घराकडे निघाला. आता गाडी कच्चा रस्ता सोडून मुख्य रस्त्याला लागली. इकडे वाहनांची थोडीफार वर्दळ तर होतीच, पण जरा कमीच. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला कर्दनकाळ पिशाच्यासारखी वाटणारी झाडे गाडीच्या मागे मागे चाललेलीच होती. सतीश थोडा पुढे जाताना जाता रस्त्याच्या कडेला थोड्या अंतरावरती गाडीच्या हेडलाईटमध्ये त्याला काहीतरी हलताना दिसले. जशी गाडी आणखीन जवळ गेली तसं त्याला समजलं की कोणीतरी एक व्यक्ती गाडीकडे बघून लिफ्ट मागत उभी आहे. सतीशने एकदा घड्याळाकडे बघितले. रात्रीचे 1:30 वाजले आणि त्या रात्री हा माणूस इकडे काय करतोय? कदाचित कोणी मजूर वगैरे असेल. पण आजूबाजूला तर कसले बांधकाम नव्हते किंवा अन्य काही अशी कुठली गोष्टही नव्हती. सतीशने जास्त डोक्यावरती ताण दिला नाही आणि गाडी बाजूला नेऊन थांबवली. गाडीची काच खाली केली तर समोर एक 40शीतली बाई उभी होती. उंचीने मध्यम, केस पूर्णपणे विरळ झालेले होते, डोक्याला लाल कुंकू होते आणि तिने कामगार लोकांसारखी नऊवारी साडी घातलेली होती. म्हणून सतीशने तिला हिंदीमध्ये विचारलं, क्या मावशी, किधर जाना है? सतीशने तिला विचारलं, पण समोरून काही उत्तर आलं नाही. ती एकटक सतीशच्या चेहऱ्याकडेच बघत बसली. सतीशने पुन्हा एकदा थोड्या मोठ्या आवाजामध्ये विचारलं, अरे मावशी, सुनाई देता है? मैंने पूछा किधर जाना है? तर त्याच्यावरती हळू आवाजामध्ये त्या मावशीने उत्तर दिलं, आगे चौराहे पर छोड़ दो, मैं वहां से चली जाऊंगी. सतीशने त्यांना गाडीमध्ये घेतले, पण त्या पुढच्या सीटवरती न बसता मागच्या बॅक सीटवरती बसल्या. अंधार चिरत गाडी पुढे निघाली. गाडीमधल्या प्रकाशाला भंग करत सतीश शेवटला त्या मावशींशी बोलला, वैसे इतनी रात गए यहाँ पे आप क्या कर रही थी? त्या बाईंनी मराठीमध्ये उत्तर दिलं, गावावरनं आले होते. टेम्पोवाल्यांनी मला इथंच उतरवलं आणि अजून कुठल्या तरी गाडीची मी वाट बघत होते. तेवढ्यात तुम्ही आला. तुमचे आभार कसे मानायचे हेच मला समजत नाहीये. तर त्याच्यावरती सतीश म्हणाला, अरे मावशी, तसं काही नाही. तुमचा स्टॉप आला की मला सांगा. सतीश गाडी चालवण्यामध्ये मग्न झाला. तशीच रस्त्यावरची वर्दळसुद्धा कमी होत होती. क्वचितच एखादी गाडी मोठ्याने हॉर्न वाजवत वाजवत ओव्हरटेक करून निघून जायची. रात्र आणखीनच गडद होत चालली होती. खूप वेळ झाला तरी बॅकसीटवरून काहीच हालचाल किंवा आवाज येत नव्हता. सतीशने सहजच आरशातून मागे पाहिले आणि त्याला विजेचा करंट बसल्यासारखा तो स्तब्ध झाला. कारण मागे ती बाई नव्हती. पूर्ण बॅकसीट रिकामी होती. सतीशने ताबडतोब गाडी बाजूला लावली आणि आश्चर्याने मागे पाहू लागला. मागे कोणीच नव्हते. ही बाई अचानक कुठं गायब झाली हे सतीशला कळलंच नाही. तिला जमिनीने गिळलं की आकाशाने खाऊन टाकलं. तसं सतीश IT क्षेत्रातला, आजच्या ह्या आधुनिक विज्ञानाच्या जगामध्ये हे असलं काही त्याचं मन मान्य करायला तयार पण नव्हतं. सतीशने जास्त विचार केला नाही. त्यांनी आसपास बघितले. बाहेरचे वातावरण बर्फासारखं गोठून टाकणारे होते. आजूबाजूला मिट्ट काळोख होता. सतीशने गाडी काय बंद केलेली नव्हती. तो म्हणाला, घरी जायला आधीच उशीर झालेला आहे, त्यामुळं निघावं. त्यांनी गाडीचा गिअर टाकत गाडी पुढे घेतली. गाडी आता पुन्हा रस्त्याला लागली. सतीश गाडी चालवत पुढे चाललाच होता. तेवढ्यात त्यांनी गाडीच्या आरशामध्ये बघितलं आणि त्याला जोरात विजेचा करंटच बसला. कारण की ती बाई पुन्हा त्याच गाडीच्या मागच्या सीटवरती बसलेली होती. पण ती इतकी भयंकर दिसत होती की कोणी कमजोर हृदयाच्या माणसाला तर एका मिनिटात झटका येईल. तिच्या डोक्यावरती जबर जखम होती. डोकं हे अर्ध्या बाजूने फुटलेले होते. त्यातून रक्ताचे पाट वाहत होते. ते पाट तिच्या तोंडावरती जमा होत होते आणि एका छद्मी हास्याने ती सतीशकडे पाहत होती. सतीशची किंचाळ ही तोंडातच दबून गेली होती. त्याने क्षणाचा विलंबही न करता गाडीच्या मागच्या बाजूला धाव घेतली. ते
ते दृश्य इतकं भयानक होतं आणि सतीशने ह्यापूर्वी हे कधीच पाहिलेलं नव्हतं. पण मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे असलेली ही गोष्ट ती पाहून त्याचं डोकं काम करणंच बंद झालं होतं. आता तो जोरजोरात धावत गाडीपासून दूर गेला. धावता धावता त्याला लांबनं एक ट्रक येताना दिसला. आता या ट्रकचीच मदत घेऊ आणि गाडीपर्यंत पोहोचू आणि ह्याच्यासोबतच इकडून बाहेर पडू असं त्यांनी मनाशी ठरवलं. सतीशनी लिफ्टसाठी हात वरती केला आणि त्याचा हात पाहून तो ट्रक थांबला सुद्धा. आतमध्ये एक वयस्कर गृहस्थ बसलेला होता. त्यांनी डोक्यावरती घोंगडी घेतलेली होती. सतीश त्यांना म्हणाला, काका मला पुढपर्यंत सोडता का जरा? त्या ट्रकवाल्याचा चेहरा तर नीट दिसत नव्हता. ट्रकवाला त्याला म्हणाला, काय साहेब, कपड्यावरनं तर तुम्ही एवढ्या चांगल्या घरचे दिसता आणि इतक्या रात्री अशा आडमार्गावरती इथं काय करता? त्यावरती सतीश म्हणाला, नाही काका, मी घरीच जात होतो, पण रस्त्यात माझ्यासोबत एक दुर्घटना घडली म्हणून मी घाबरून पळत होतो. त्याच्यावरती तो काका हसू लागला. सतीशला आश्चर्यच वाटलं की माझ्याबरोबर काय घडले आणि हा माणूस असा काय हसतोय. पण तेवढ्यात तो काका बाईच्या आवाजात गुरगुरून बोलला की तुमच्याबरोबर घडतात त्या दुर्घटना आणि आमच्या होतात त्या फक्त हत्या. सतीश घाबरला. तो आल्या पावलांनीच हळूहळू मागे सरकू लागला आणि तो जसा मागे सरकत होता तसा त्या काकाच्या रूपामध्ये त्या बाईचा गुरगुरण्याचा आवाज येत होता. तो तसाच घाबरून परत तशा गाडीकडे पळू लागला आणि त्याचं सहज मागं लक्ष गेलं, तो ट्रक तिथनं गायब होता. ती बाई त्याच ठिकाणी उभी होती. तिच्या नजरेतून अशी आग निघत होती. सतीशची तर बोबडीच वळली. तो परत गाडीच्या दिशेने पळू लागला. पळता पळता तो घाबरून पडला. सतीशला खूप ठिकाणी खरचटलेलं होतं. रक्तही यायला लागलं होतं. पण त्याला आता काहीही करून आपल्या घरी जायचं होतं. आपल्याला किती लागलंय, किती खरचटलंय हे बघत बसण्यापेक्षा तो धावत राहिला. तसाच ह्यापेक्षा आपला लाख मोलाचा जीव वाचला हे त्याच्यासाठी पुरेसं होतं. धावत सतीश शेवटी त्याच्या गाडीपर्यंत पोहोचला. गाडीची पार्किंग लाईट चालूच होती. गाडीमध्ये बसून सतीशने तातडीने गाडी सुरू केली. तेव्हा कुठे सतीशच्या जीवामध्ये जीव आला. थोडं पुढं जातो तेच गाडीमधल्या आरशामध्ये सतीशचं लक्ष गेलं. परत बॅक सीटवरती त्याला हालचाल जाणवली. मिररमध्ये जेव्हा त्याचे लक्ष गेले तेव्हा त्यांनी पाहिले ती बाई बॅक सीटवरती बसलेली होती आणि सतीशला पाहून ती जोरजोरात हसत होती. सतीशने तिचे डोळे बघितले तर ते पूर्ण खपाटीला गेलेले होते. तिच्या डोक्यावरती तीच जखम होती आणि त्यातून तिच्या रक्ताचे जे उगळ येत होते ते तिच्या दातांनी ओठावरती येत होते आणि त्या जखमेचा सडण्याचा इतका घाण वास येत होता की तो पूर्ण गाडीमध्ये पसरलेला होता. सतीश आधीच त्या प्रसंगामध्ये घाबरलेला होता आणि त्यातून सावरता अजून हा प्रसंग त्याच्यासमोर. घाबरून त्यांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, पण ब्रेकने गाडी थांबण्याऐवजी तिने अजूनच वेग पकडला, कारण गाडीचा ब्रेक फेल झाला होता. सतीशचे सर्व प्रयत्न हे अपयशी झालेले होते. रडलेल्या आवाजात त्यांनी त्या बाईला विनवणी केली, अहो मावशी, मला जाऊन देत. मी काय तुमचं बिघडवलेलं आहे? मला घरी जायचंय. त्यावरती ती बाई क्रूर आवाजात बोलली, काय बिघडवलंय? मागच्या आठवड्यात याच रस्त्यावरून जाताना माझा अपघात झालेला. तू मला पाहिलंस आणि माझ्या जवळसुद्धा आलेलास, तरी तिकडून मला तू दवाखान्यामध्ये नेलं नाही, तर तसाच घरी निघून गेला. अरे, घरी माझी पोरं बाळं अजूनही माझी वाट बघत असतील की आई आत्ता येईल, आई आत्ता येईल, आई आत्ता येईल, आणि तू माझा काही विचार न करता मला तसाच रस्त्यावरती सोडून गेला. आता भोग तुझ्या कर्माची फळं. सतीश बोलला, पण यात माझी काय चूक आहे? मी सुद्धा घाबरलो होतो तेव्हा
सतीश केविलवाण्या आवाजामध्ये म्हणाला. तर त्याच्यावरती ती बाई म्हणाली, तुझी एवढीच चूक होती की ज्या गाडीमधून माझा अपघात झाला ती गाडी तूच चालवत होतास. सतीशच्या डोळ्यापुढं एक फ्लॅशबॅक उभा राहिला की मागच्या आठवड्यामध्ये अशाच वेळी घरी जायची जेव्हा त्याला घाई होती तेव्हा त्यांनी गाडीने कोणाला तरी उडवलं होतं. पोलिसाच्या भीतीने त्या उडवलेल्या व्यक्तीला त्यांनी तसंच मरून दिलं होतं. इतक्या रात्री एवढ्या सामसूम रस्त्यावरती कोण येते, कोणाला काय समजते असं समजून सतीश गाडी घेऊन तिथनं निघून गेला. आणि सतीश या मागच्या आठवणीमधून बाहेर पडतच होता तेवढ्यात एक समोर मोठे झाड आले आणि कर्णकर्कश आवाजामध्ये त्याच्या गाडीचा भयानक अपघात झाला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सतीशची डेड बॉडी त्याच्या गाडीतून काढली. त्याच्याही डोक्यावरती जखम होती. डोकं अर्ध फुटून त्याच्या डोक्यातून रक्ताचे पाट वाहत होते. पोस्टमॉर्टममध्येही काही सापडले नाही, पण सतीशला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली बरं का. पण ती बाई आजही लोकांकडून त्या रस्त्यावरनं लिफ्ट मागते आणि आपल्या घरी जाण्याची वाट शोधत असते.